मॅच आणि माझी विनंती असेल व्यासपीठावरून आमच्या प्रमुख अतिथींना राऊतपाडा टीमचा स्क्वॉड बघा. हो बघितलं तर हुक करायचं होतं, चेंडू जातो फाईनल क्षेत्रामध्ये, खराब फेकी होती, एक धाव मिळाली अमोलला. अमोल खेळतोय 5 वर, संघाला 9 ठेवतोय यावेळेला तो 7 वर. 1.3 चेंडूची समाप्ती झाली आहे आणि धावा आहेत धावफलकावर 7. वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा संघाला एखादा संकटमोचक हवा आहे यावेळेला. संकटमोचक मिळेल काय? एक चौथी धाव तर मिळाली आणि इथे धावबाद होतोय. अमोल या खेळाडूला धावबाच्या स्वरूपात परतीचा प्रवास करावा लागेल, म्हणजेच बॅटिंग करणाऱ्या वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा टीमला लागलाय यावेळेला हा चौथा धक्का. 4 गडी बाद, धावसंख्या 7. कुणाल बर्फ हा खेळाडू आता गेल्या खेळण्याकरता. आज मला वाटते सकाळच्या सत्रामध्ये कसून सराव झाला नाही या टीमचा आणि सर्व खेळाडू हताश करतायत वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा टीमचे. कुणाल बर्फ हा खेळाडू आता आलाय. याआधी आपण बाद होताना बघितलं होतं अमल काकड या खेळाडूला. आलेल्या संकटांना जिद्दीने तोंड द्यायला पाहिजे आणि ती जिद्द चिकाटी पाहायला मिळेल काय? चांगलं क्रिकेट खेळावं लागेल. धावसंख्या धावफलकावर 4 गडी बाद 7 आहे. या स्थितीमधून उभं राहावं लागेल. आडव्याचा वापर केलाय, खेळपट्टीवर उभा राहून चांगला संयम राखत हा फटका खेचलाय. एकच धाव, 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही यावेळेला कुणाल या खेळाडूला. धावसंख्या 8. गोलंदाजीचा मारा अतिशय चांगला झालाय. या षटकात 5 बॉल टाकून झालेत रोहितचे. रोहितने चांगला प्रतिसाद दिला आपल्या टीम करता. शेवटचा बॉल तो घेऊन येईल या षटकातील. धावसंख्या आहे ती 8 धावा. ऑफ स्टंपच्या बाहेर निघणारा बॉल पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होता. जेल ड्रॉप झालाय, फायदा बॅटिंग करणाऱ्या टीमला. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा टीमची धावसंख्या 4 गडी बाद 9 फॉर 4. खेळ संपला. बॅटिंग करत असताना वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा टीमची धावसंख्या 4 गडी बाद 9. मैदानासाठी जागा उपलब्ध करून दिल्यामुळेच अरुणजी सापटे, नितीनजी सापटे, संदीपजी सापटे यांचा आम्ही मनापासून आभार मानतो. एका बाजूला उसगाव टीम चांगली दहशत त्यांची पाहायला मिळाली होती आजच्या दिवसात, परंतु अंतिम क्षणाला झालेल्या चुकीमुळेच त्यांना पराभवाच्या छायेमध्ये जावं लागलं. हार्ड लक. चांगला खेळ या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्ही दाखवलंय, प्रेक्षकांची मनं जिंकलीत. गोलंदाजी मार्गावर आता 3रं षटक टाकण्याकरता आलाय शैलेश. हा चेंडू जातो गली क्षेत्राच्या दिशेने. 1 धाव तर मिळाली, दुसरी धाव घेतली जाईल काय? थ्रो एक्युरेट होता. 1च धाव. धावसंख्या 10. एकेरी दुहेरी धावसंख्येने सध्या तरी धावफलक पुढे जातोय, परंतु जो दबाव टाकायचा आहे प्रतिस्पर्धी संघावर तो दबाव सध्या दिसत नाही बॅटिंग करणाऱ्या टीमचा. दबाव टाकला फिल्डिंग करणाऱ्या टीमने. पहिले 2 अस्त्र होती, गोलंदाज होते, ते गोलंदाज प्रभावी ठरले. टॉस साठी आई गावदेवी मातेरापाडा आणि आई गावदेवी पालिवली. हा चेंडू मोठा खेळण्याचा प्रयास केला होता. चेंडू हवेत होता, कावकोणा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये झेल. फलंदाज ठरलाय ते फेल. विकेट डाऊन. 5वा धक्का. 5 गडी बाद. धावसंख्या 10.
ठिकाणी जिद्दीने खेळताना दिसत नाही. गोलंदाजीचा मारा जर आपण बघितला तर एकूण चांगली गोलंदाजी झाली. तिन्ही गोलंदाजांनी चांगला मारा केलाय, ठिसून मारा केलाय आणि रोखलंय मोठ्या प्रमाणामध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमला. कारण ह्या इनिंग मध्ये मोठा फटका केवळ एकच आलाय, चौकार एकच आलाय. स्विंग चांगला वळण मिळतंय, खाली राहतो चेंडू. हा डॉट बॉल. 3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकावर आहे ती फक्त 10 धाबा. टॉस साठी आई गावदेवी मातेरा पाडा आणि आई गावदेवी पालिवली टीमचे कॅप्टन या आई गावदेवी मातेरा पाडा टीमचे कॅप्टन इथे पोहोचले. हा मिडऑन मध्ये चेंडू गेलाय, शतरक्षक तिथे तैनात होता परंतु त्याच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप. मिळतील धावा 4. चौकार. थँक्यू. धावसंख्या पोहोचली 14. पुन्हा मोठा फटका खेळायचा होता, चेंडू हवेत आहे. गोलंदाजाने हा टिपला झेल. फलंदाजाचा संपलाय खेळ. विकेट डाऊन. 14 या धावसंख्येवर 6वा धक्का लागलाय बॅटिंग करणाऱ्या वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा टीमला. 14 for 6. 6 गडी बाद 14 धाबा. आणि फलंदाज रुपेश गेलाय. प्रमोदजी पाटील साहेबांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत पुढील होणाऱ्या मॅच. आई गावदेवी मातेरापाडा, आई गावदेवी पालिवली. काय घडलं बघूया. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा टीमची धावसंख्या 6 गडी बाद 14. 15 या धावसंख्येचे टार्गेट असेल. थेट आपण होऊया टॉस बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी प्रमोदजी पाटील उपस्थित आहेत आणि 2 आमचे संघ आई गावदेवी मातेरापाडा व आई गावदेवी पालिवली या 2 संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहेत. टॉस झालाय. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय आई गावदेवी पालिवली टीमने आणि बॅटिंग असेल आई गावदेवी मातेरापाडा टीमची. चर्चेकरता आम्ही पुन्हा कॉमेंट्री बॉक्स मध्ये येणार आहोत एक छोटासा ब्रेक नंतर. ऐकूया सुमधुर गीत.
पूर्ण करून आयोजकांची वेळ सुद्धा वाचवली जाईल काय? चांगला प्रतिसाद लाभला या स्पर्धेला. चोही बाजूने प्रेक्षकांचे याआधी कॅमेरामॅनने दाखवले होतं. मोठ्या संख्येने प्रेक्षकांची गर्दी आपल्याला या मैदानावर पाहायला मिळते. निसर्गाच्या सानिध्यामध्ये असलेले क्रिकेटचं मैदान आहे. निसर्ग म्हटलं तर तोच निसर्ग आपल्याला ऑक्सिजन देतोय. सकाळच्या सत्रामध्ये मी उल्लेख केला की 30 लाख प्रकारचे वृक्ष या धर्तीवर आहेत आणि तो ऑक्सिजन आपल्याला झाडांकडून मिळत असतो. दुसरं म्हणजेच काही लोकांना वाटते की फक्त झाडांकडूनच ऑक्सिजन मिळतोय. दुसरा ऑक्सिजन महासागरामध्ये असलेल्या प्लॅंक्टॉन्स नामक एक जीव आहे. त्या जीवाद्वारे 50% ऑक्सिजन या धर्तीवर देण्याचे काम होतोय. महासागरामधील हा जीव आहे, तो जीव सुद्धा ऑक्सिजन देण्याचे काम करतोय. इथे आता गोलंदाज ऑक्सिजन देण्याचे काम करेल का आपल्या टीमला? कारण गरज आहे जास्तीत जास्त विकेटची. पहिला चेंडू हा डॉट गेलाय. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज संजय काकड, स्ट्रायकिंग कडे बॅटर होता शैलेश, नॉन स्ट्रायकिंग कडे बॅटर आहे प्रमोद जाधव. दोन्ही टीम लढण्याकरता आले. जरी पराभव हाती आला तरी बक्षिसास पात्र आहेत हे संघ. शॉर्ट बॉल डाऊन द लेग स्टंप सोडून जाणारा बॉल आहे. त्यामुळेच विशाल, आकाश आणि गुरु यांच्याकडून हे इशारे येतात. स्ट्रायकिंगचे अंपायर पंच म्हणजेच जर आपण बघितलं स्ट्रायकिंग पंच म्हणजेच आहेत ते गुरु आणि नॉन स्ट्रायकिंग पंच म्हणजेच आकाश जो गोलंदाजी करतोय. संजय याचा हा बॉल लाईन आणि लेंथ मध्ये बिघाड होताना दिसत नाही. चांगला बॉल टाकलाय. धावसंख्या 1. 15 धावा रोखण्याकरता विकेट सुद्धा मिळवावे लागतील. निर्धाव चेंडू सुद्धा टाकावे लागतील. आपल्या आयुष्यातील अविस्मरणीय खेळी या मैदानावरच दाखवावी लागेल या खेळाडूंना. शॉर्ट बॉल होता. फाईन लेग रिजन मध्ये चेंडूला वळवलाय. क्षेत्ररक्षकाला चाकून चेंडू जातो सीमारेषे पार. मिळतील धावा 4. माजी आमदार चषक चौकार. मिळाली. धावसंख्या पोहोचली 5 वर. डावखुऱ्या हाताचा बॅटर शैलेश आहे. 2 बॉल तो डॉट खेळताना दिसलाय. आता गोलंदाज तयार संजय. ओ दॅट्स अ गुड डिलिव्हरी. दॅट्स अ बेटर लाईन. कारण जास्तीत जास्त जर तुम्ही लेग स्टंपच्या दिशेने मारा केला ना तर मग फलंदाजांना तिथे मोकळीक मिळत असते मोठे फटके खेळायची. ऑफ स्टंपच्या दिशेने लाईन टू लाईन गोलंदाजी जर केली तर मग तिथे बॅटर पिट होत असतात. पुन्हा लेग स्टंपच्या दिशेने हा मारा केलाय. व्हाईट बॉलचा इशारा पंच दर्शवतात. आकाश धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या पोहोचली आहे ती 6. टार्गेट आहे 15चं आणि 15चं टार्गेट असताना अशा चुका करून चालणार नाही. फिल्डिंग करणाऱ्या वाघोबा प्रसन्न राऊतपाडा टीमला. शॉर्ट बॉल. फलंदाज दाखवतो मैदानावर वचक. चेंडूला पाठवून दिले लांब 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 लचक. सिक्सर. बराबर. फक्त 3 धाबांची गरज आहे आणि चेंडू सुद्धा आवश्यक आहे. स्कोर मूव्स ऑन 12. धावसंख्या 12. अजूनही या षटकामध्ये 1 बॉल शिल्लक आहे. चेंडू मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला दिसत. अकुंठपणे चेंडू जर बॅटच्या रडार मध्ये सापडला तर मग बॅटिंग करत असताना बॅटिंग क्रीज मध्ये बॅटरला मोठी संधी मिळत असते शॉर्ट सिलेक्शनची. ऑफ स्टंपच्या बाहेर हा चेंडू निघत होता. वाईड बॉलचा इशारा. धावसंख्या 1 ने पुढे गेली. धावसंख्या पोहोचली 13 वर. खेळाडू कक्षामधून जे खेळाडू बाहेर आले त्यांना विनंती असेल की आपण खेळाडू कक्षामध्ये खुर्च्यांवर बसा प्लीज. सूचना आहेत. खेळाडू कक्षामध्ये खुर्च्यांवर बसा. आयोजकाने आमच्यापर्यंत ही माहिती पोहोचवली. पुढचा बॉल. पायावर चेंडू आदळलाय. चोरटी धाव घेतली जाईल काय? नाही. हे षटक आता
संपवलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 13 धावा. 12 बॉल शिल्लक आणि 12 बॉल मध्ये 2 धावांची आवश्यकता. 12 मध्ये पाहिजेत 2. शिरसाड राऊतपाडा बरेचसे खेळाडू शिरसाड मधून बिलॉंग करत आहेत आणि अर्थातच कनेर प्रीमियर लीग मध्ये सुद्धा खेळत आहेत. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. यश गोलंदाजी मार्गावर आलं. यश परब वाघोबा प्रसन्न राऊतपाडा टीम द्वारे तो गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. प्रमोद स्ट्रायकिंग कडे आहे. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि 11 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. जगदंब स्पोर्ट्स काजूपाडा शिवनसिंह या टीमला जगदंब स्पोर्ट्स शिवनसिंह हा संघ या ठिकाणी मॅच जिंकण्याच्या तयारीत. टॅप केलं जात आहे. पाहून निरीक्षण करून पॉइंटच्या क्षेत्रामध्ये 1 धाव. स्कोर इज लेबल. पहिल्या डावातील धावसंख्येची बरोबरी साधली गेली. आता फक्त 1 धावेची गरज आहे. ओनली 1 रन्स नीड टू विन. 1च धाव जिंकण्याकरता पाहिजे. जे हालचाली व्हायला पाहिजे होते सुरुवातीपासून त्या हालचाली वाघोबा प्रसन्न राऊतपाडा टीम कडून झाल्या नव्हत्या. पहिल्या इनिंग मध्ये निराश केलं फलंदाजांनी आणि त्यामुळेच या स्पर्धेमध्ये त्यांना थोडस मागे राहताना आपण बघितलंय. हलक्या हाताने खेळायचं होतं. चेंडू आणि बॅटचा संपर्क झालाय की नाही ते बघूया. आय थिंक खांद्याच्या वर हा चेंडू लागलाय. त्यामुळेच हा डॉट बॉल असेल. अजूनही 1 धावेची आवश्यकता आहे. यश तयार. 3 बॉल टाकले त्यांनी. काय घडलं बघूया. हा व्हाईट बॉल आहे आणि दॅट्स अ विन. या ठिकाणी मॅच जिंकलाय. मॅच जिंकलाय जगदंब स्पोर्ट्स शिवनसिंह टीम. कॉंग्रॅच्युलेशन वाघोबा स्पोर्ट्स राऊतपाडा टीम. या स्पर्धेमध्ये तर चांगला परफॉर्मन्स दिला आणि बक्षिसाकरता ते पात्र असेल. परंतु पुढील फेरीमध्ये जाणारा संघ आपण बघतोय जगदंब स्पोर्ट्स शिवनसिंह. कॉंग्रॅच्युलेशन. मॅन ऑफ द मॅचचा किताब आम्ही घेऊन येणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर. करता पात्र झालाय म्हणजे जवळजवळ सेमीफायनलचा मॅच खेळण्याकरता या ठिकाणी संघ तयार आहेत. हार्ड लक राऊतपाडा टीम. खूप चांगला परफॉर्मन्स तुम्ही नेहमीच देत असत. चांगला सपोर्ट असे कनेर प्रीमियर लीग मध्ये या सर्व खेळाडूंचा ज्यांना तुम्ही बघताय. सर्व खेळाडू आता सध्या हताश खेळलोय परंतु काहीतरी चुका झाल्या. महत्वपूर्ण मॅच खेळत असताना या चुका त्यांच्याकडून झाल्या. मॅच कडे आपण वळतोय. पुढील मॅच आई गावदेवी स्पोर्ट्स मातेरापाडा आणि दुसऱ्या बाजूला आई गावदेवी पालिवली. आई गावदेवी पालिवली टीमच्या कॅप्टनने टॉस जिंकला. निर्णय घेतला फिल्डिंग करण्याचा. बॅटिंग साठी आमंत्रण दिलंय आई गावदेवी मातेरापाडा टीमला. आणि आता आई गावदेवी मातेरापाडा टीमचे 2 बॅटर जाण्याकरता तिथे तयार आहेत. लवकरात लवकर त्यांचे बॅटर जातील ही चर्चा आपण करणारच आहोत. चर्चा करण्याआधी पुन्हा एकदा आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. अतिथी कक्षाच्या दिशेने काही सपोर्टर सुद्धा आपल्याला येताना दिसत आहेत. त्यांचं सर्वांचंच आम्ही स्वागत करतोय. प्रेक्षक राजे मॅन ऑफ द मॅचचा किताब अजून बाकी आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब मॅन ऑफ द मॅच गोज टू लास्ट मॅच चा हिरो कोण होता.
शैलेश करपडे इज द मॅन ऑफ द मॅच. शिवनसाई संघाचा शैलेश ठरलाय हा मॅचचा हिरो. शैलेशने गोलंदाजी सुद्धा केले, 2 सफलता मिळवून दिलेत आणि संघाकरता 10 धावा बनवल्या. सो शैलेश ठरलाय या मॅचचा हिरो. बघू शकतायत सुनील थोडेसे हताश झालेत परंतु खुश आहेत तरी सुद्धा, कारण स्पर्धेमध्ये हार जीत तर होतच असतं. राऊतपाडा टीमचे ते सदस्य आहेत. विजय मडवी आणि विजय साबळे हे 2 बॅटर उतरलेत. वसई 11 बॉल मध्ये विजय मडवीने 50 धावा बनवल्या होता. हाफ सेंचुरी त्याच्या नावावर आहे. गुरुवारच्या दिवसामध्ये त्यांनी चांगलं काम केलं होतं आणि स्ट्रायकिंग कडे तोच आहे.